मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा असतील। रामदास आणि नानू अशी सलमीर जोडी बघा। भगवानजी भैर नारायण सर आपला राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवायचं आहे प्लीज। स्ट्राईकवर रामदास असतील, नॉन स्ट्राईकला नानू। आजच्या दिवसातून सलग 3 सामन्यामधून या दोन सलामीवीरांनी आपल्या अमरस्फोट कासने संघासाठी सुरुवात करून दिलेली आहे। तरी चला कासने संघाचे 12 मॅन अथवा प्रतिनिधी आपण यायचे समालोचक कक्षामध्ये प्लीज। आमचे भास्करजी वैर साहेब येत आहेत, धन्यवाद। निश्चितच तनिषा चिल वॉटर सप्लायरचे प्रोपायटर निलेश पाटील, तर गेम ऑन होतोय, सामना सुरू होतोय। पंचांचा अधिकृत इशारा आमच्यापर्यंत येतोय। गोलंदाज सीताराम गुलवी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी वेलकम। पांडुरंग शेठ पाटील, जॉली क्लब कामतगार 40 प्लसचे अध्यक्ष शरदजी म्हात्रे आणि पांडुरंग शेठ पाटील। आणि निश्चितच जे नवीन शूज आपण पाहतोय ते पांडुरंग शेठ पाटील यांनी स्पॉन्सर केले आहेत, धन्यवाद। पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळायचा होता, मात्र फक्त आणि फक्त डिफेन्सिव्ह फटका इथे खेळले। सुनील चेंडूला उचलतोय, एक धावी, एका धावीनी संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय। रामदास यांनी आपलं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलेलं एक धावीनी। आज निश्चितच अमरस्फोट कासने बघा लाईव्ह टेलिकास्ट पोहोचत नाही। कासने येथून केबल जॉईंडर्स जे काही तांत्रिक बिघाड असेल आपण लगेच सुरळीत करून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पोहोचवायचं आहे। कासने गावामध्ये लाईव्ह दिसत नाहीये, आम्ही सूचना करतोय केबल जॉईंडर्सला। अतिशय चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळतो। नानू याच्या बॅटमधून चेंडू पॉइंट आणि कव्हर, पॉइंट मधून स्वीपर कव्हर सीमारेषेकडे हा चौकारासाठी जातोय। बघा एक्शन रिप्ले मध्ये अतिशय चांगलं नेट अँड क्लीन पिक्चर। एसके ब्रँड एंटरटेनमेंट, शंकर गुलवे आणि किरण थले ऑल टीमच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती 5। यानंतर आपण उद्याच्या एक सामना खेळवणार आहोत। गावदेवी पूर्णा आणि आयोजक संघ जॉली स्पोर्ट कामतगार, जॉली क्लब कामतगार। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट। चेंडूला ऑन साइडला टर्न केले, डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षक दक्ष आहेत। दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न, डेंजर एंडला नानू आपल्या घरामध्ये सुरक्षित। चांगला बॅकअप पाहायला मिळतंय एसटी रक्षकाच्या मागे। धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 7 वर। निश्चितच आमचे राम पाटील जिथे कमी तिथे आम्ही गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। जॉली क्लब 40 प्लसचे उत्कृष्ट क्रिकेटर राम पाटील सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। गोलंदाज तयार होतील सीताराम गुलवी। षटकातील पुढील चेंडू अतिशय चांगले लाईन अँड लेंथ मध्ये चेंडूची समाप्ती। एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निर्धावच्या स्वरूपात। पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद 7। सीताराम गुलवे एक सिनियर खेळाडू आहेत एजिस्पोर्ट निंबवली संघाचे। याआधी आपण आई वजेश्वरी निंबवली या नावाने या संघाचं नामकरण होतं, मात्र चालू हंगामामध्ये एजी स्पोर्ट या नावाने संघ खेळतोय। एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हर वर राम गुलवी यांच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण, वाखाणण्या जोगी क्षेत्ररक्षण झालेले आणि आपल्या संघासाठी मी तर म्हणेन त्यांनी 2 धावा वाचवलेले असं म्हणायला हरकत नाहीये। गुड एफर्ट। जवळजवळ लॉंग ऑफ वरून डीप एक्स्ट्रा कव्हर असं खूप मोठं अंतर कापलं होतं आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत। धावसंख्या पोहोचली ती 9 वर। चांगले टेलिकास्ट पाहायला मिळते। शेवटचा चेंडू स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, इथे मात्र अंदाज चुकले
झेल घ्यायला हवा होता की चेंडू अडवायला हवा होता, मात्र राम गुलवी याच्याकडून पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळेल ती बिनबाद जिंदाबाद 11 धावा. अतिशय चांगला स्टार्ट रामदास आणि नानू अमरस्फोट कासने संघाकडून. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेले आहे. बघा अजूनही आपल्याला आजच्या दिवसाचा एक सामना खेळवायचा बाकी आहे. त्या अनुषंगाने मी एजिस्फोर्ट निंबोली संघाच्या सहकार्याने विनंती की आपण अधिक वेळ घेऊ नका प्लीज मित्रांनो. गावदेवी पूर्णा आणि जॉली क्लब कामतगार असा अजून एक सामना आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचा आहे. आमचे दोन्ही मैदानी पंच सुरेश घरत सर आणि सुनील म्हात्रे सर आपण वारंवार खेळाडूंना वेळेच्या बाबतीत सूचित करायचं आहे. गोलंदाज राम गुलवी येथील बिनबाद 11 धावा पहिल्या मध्ये. ते तिशार सर्कलची जी पावंदी होती ती मात्र इथे हटवलेली आहे आणि सर्व क्षेत्ररक्षक हे डीप आता पाहायला मिळतील. यष्टीरक्षक एस्टन दूर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, स्लीपर कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन अँड फाईन लेग, डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण लावलेले आहे. गोलंदाज तयार होतोय राम गुलवी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू रामदास यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवर अंधाधुंदी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय चांगल्या चेंडूची हाताळणी झालेली आहे. ऑनसाईडला फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. निर्धावच्या स्वरूपात पहिल्या चेंडूची सांगता. धावसंख्या कायम आहे ती बिनबाद 11. गोलंदाज तयार. राम गुलवी यांच्या चेंडूला शॉर्ट टाउन पोल केलंय, फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, अप्रतिम झेल आणि रामदास यांची खेळी ते मात्र समाप्त होते. आपण यायचं व्यासपीठावरती आणि सामन्याचा आनंद लुटायचा आहे. धन्यवाद. बघा प्रवीणजी पाटील इथे उपस्थित आहेत. निश्चितच 11 धावांची भागीदारी इथे मात्र तोडलेली आहे ती राम गुलवी यांनी. निश्चितच आजच्या दिवसातून आपण अजून एक प्रदर्शनीय सामना, मैत्रीपूर्ण सामना देखील पाहणार आहोत. यानंतर गावदेवी पूर्णा आणि जॉली क्लब कामतगार सामन्यानंतर एक मैत्रीपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळेल. जॉली स्पोर्ट न्यू 40+ आणि सिनियर 40+ कैसा मास्टर 40+ कैसा हराया या सामना आपण पाहणार आहोत. नाही अगदी बरोबर आहे. दोन्ही घरचे संघ आहेत आणि बलाढ्य असणारच आहेत. घरच्या खेळपट्टीवर चेंडू हवेमध्ये, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अप्रतिम झेल. सिली मिडॉन वर एक अत्यंत उंच पुराचा झेल राम गुलवी यांच्याकडून. खरोखरच असे झेल स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये घेणं फार अवघड असते, मात्र ते सहज सोपं केलेलं आहे. ते गोलंदाज राम गुलवी आणि फलंदाज कोण बाद झालेला आहे तर शरद. खरोखरच शरद ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय ती फलंदाजी त्याच्यावरून पाहायला मिळालेली नाहीये. थोडंसं नाराज केलेलं आहे सहकार्याने प्रेक्षकांना. निश्चितच मगाशी चर्चा केली तर बोलत होतो शरद की मी फिट नाहीये, थोडंसं अनफिट आहे, पायामध्ये दुखापत आहे आणि ती जाणवली यष्टीरक्षण करताना देखील.
वेळ कमी घ्या. बघा मित्रांनो, प्लीज वारंवार आपण एकत्र जमू नका प्लीज. सीतारामजी गुलवी ऑल टीम. नानू विसेप मधून चेंडूला खेळून काढलेले आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते, मात्र रनिंग बिटवीन द विकेट खूप सुरेख आहे. नारायण सर किती रन घेत आहेत खेळपट्टीवर. अतिशय चप्पल आणि चाणक्य असा खेळाडू आहे. अमरस्फोट कासने संघाचा धावसंख्या 16 वर पोहोचलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन द राईटचा फटका आपण पाहतोय. ऑफसाइड रिजन मध्ये चेंडू राम याच्यावरून उचलून फेकी होते, तर तुम्ही फलंदाजांना स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती. धावसंख्या झाली ती 17. बघा सुनील यांचं जर एकंदरीत आपण गोलंदाजीचं रनअप बघितलं तर फक्त आणि फक्त मी तर म्हणेन की 1 ते 2 पावलाचं रनअप आहे. जणू काही अंडरग्राऊंडची गोलंदाजी करतात ते बॉक्समधून. फक्त 1 पाऊल बॉक्समध्ये टाकून चेंडूला टाकण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, मात्र फलंदाजी आज त्यांनी वाखाणण्याजोगी केलेली आहे. खास करून जयनमन टेंबिवली 6 मध्ये 18ची आवश्यकता असताना दिगंबर याला त्यांनी 3 षटकार मारले होते. इथे चेंडू थांबणार नाहीये. एका टप्प्याने चेंडू सीमापार. पंचांचा इशारा चौकार. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे या तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील गुलवी ओव्हर द विकेट. नारायण सर यांच्यासाठी एक लालच दिली होती चेंडू. बघा इथे 2-2 3-3 क्षेत्ररक्षक या चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये होता. अखेरकार चांगलं बॅकअप मिळालं. 2 धावा आल्या. धावसंख्या पोहोचली ती 23 वर. आजच्या तिसऱ्या दिवसातून या दोन्ही संघांनी 2-2 विजय मिळवलेले आहेत आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना हे दोन्ही संघ खेळतायत. इनफिल्डच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाहीये, मात्र अतिशय वेगाने इथे 2 धावा पूर्ण केली आहेत. धावसंख्या पोहोचते ती 3 बाद 25 वर. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील घेऊन गोलंदाज सुनील गुलवी आपल्या बॉलिंग मार्कवर तयार असतील. अतिशय चांगला क्रिकेट मैदानामध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वर्गीय मोतीराम दादाजी कामतगर क्रीडानगरी कामतगर इथून मित्रांनो जॉली क्लब 40+ कामतगर आयोजित नगरसेवक चषक 2021चा सामना आपण सर्वजण पाहतात. अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक दक्ष. चेंडू हातातून निसटतोय आणि चुकीला माफी नाहीये. बघूया तिसरी धाव घेण्यासाठी इथे फलंदाज नानू धावचित बाद. 14 धावा होत्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर आपण स्कोरबोर्डवरती धावा पाहतोय त्या म्हणजे 27. 27 धावा फलकावर लागलेले आहेत. निश्चितच बाद होण्यापूर्वी नानू यांनी आपल्या फलंदाजीतून 16 धावांचं योगदान दिलं. आमचे एक्सपर्ट स्कोरर राम पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. रामदास यांनी 1, नानू यांनी 16, शरद 0, भगवान भोईर 0, नारायण खेळतात 10 वर, तर त्यांची साथ देण्यासाठी नवीन आलेले फलंदाज गुरुनाथ आलेले आहेत. गोलंदाज असतील अनंता. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन एजिस्फोर्ट निंबोली संघाकडून अनंता. बरोबर आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकात 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये सुनील याच्या 13 अशा निर्धारित 3 षटकांच्या समाप्तीनंतर
अमरसोड कासने संघाच्या फलकावर आपल्याला टोटल पाहायला मिळते ती 4/27. गुरुनाथ स्ट्राईकवर असतील. नॉन स्ट्राईकवर नारायण सर आहेत. गोलंदाज तयार. अनंत ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी बॅकफुटला गेले. चेंडूला ऑफ साईडला ढकलून दिले. पाहूया दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण. नारायण सर खेळपट्टीवर नेहमीच चपलाईने पलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली ती 29 धावा इनबोर्ड. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. इथे लाईन चांगली आहे. बॅटची येणार आहे. गुरुनाथ यांची खेळी समाप्त. चेंडू इश्वरच्या हातामध्ये विसरतोय. 5वा धक्का अमरसोड कासने संघाला 29 धावसंख्येवर. डीजे चेंडूंचा खेळ बाकी आहे. 29 वर गाडी थांबलेली आहे अमरसोड कासने संघाची. 5/29 अर्धा संघ गारद झालेले आहे आणि पहिल्या डावातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया एजिसवर निंबोली संघाचा गोलंदाज अनंता या 4 चेंडूवर किती धावा खर्च करतोय की मात्र एक कंजूसी गोलंदाजी करतोय. फलंदाज बालाराम सज्ज होतील. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी अनंता. बालराम विजयसाठी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर पोचतील. वेल होती फलंदाजांमध्ये 2 धाव पूर्ण करण्याची. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 31. 5/31. आज दोन्ही संघांनी चांगला खेळ आजच्या दिवसातून केलेले आणि 2-2 विजय मिळून आजच्या दिवसातील हा 3रा सामना खेळतायत. पाहूया कुठला संघ सुपर 4 मध्ये जाण्याचा प्रयत्न. चेंडू काढलेले पॉइंट रिझन मधून चांगले क्षेत्र होते. 1च धाव होईल. धावसंख्या झाली ती 32. 5/32. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. यानंतर आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. गावदेवी पूर्णा आणि आयोजक संघ जॉली क्लब कामतगार दोन्ही संघाच्या संघटनेकांनी तयारीत राहायचं आहे. अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला. चेंडू डीप मिड विकेटवर अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. इथे कॉलिंग पाहायला मिळत नाहीये. फलंदाज बालाराम धावचित बाद. 33 या धावसंख्येवर 6वा आदरा बसतोय तो अमरसोड कासने संघाला. पाहूया पहिल्या डावातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी फलंदाज शरद. डीजे डीजे आकाश शरद ज्युनियर आहेत. 6/33 शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अनंता. अतिशय चांगला चेंडू. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव टाकलेला आहे आणि शेवट गोड केलेले आहे. गोलंदाज अनंत यांनी एजिस्फोर्ट निंबोली संघासाठी 34 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तत्पूर्वी आपण जाऊया. सामना विश्रांतीसाठी थांबलाय. आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. जॉली क्लब कामतगार आणि गावदेवी पूर्णा. हॅलो
तरी दोन्ही संघाचे संघनायक स्वर्गीय नंदकिशोर हरिचंद्र तरे टॉस बॉक्स मध्ये संघनायकाने यायचंय. तर निश्चितच आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉली स्पोर्ट कामतघरचे उत्कृष्ट खेळाडू राकेश आमच्या समवेत आहेत. चला दोन्ही संघाचे संघनायक आयोजक संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. मी गावदेवी पूर्ण या संघाच्या कर्णधारास विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. वेलकम मनोज टावरे, आपलं सस्ने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच शैलेश पाटील, शैलेशजी आपलं स्वागत पाटील आहे. मान्यवर कक्षामधून मान्यवरांनी यायचंय. मी विनंती करतो की या अतिशय महत्वाच्या सामन्यासाठी मान्यवर कक्षामधून पांडुरंग शेठ पाटील आपण यायचंय. जॉली क्लब 40 प्लसचे सन्माननीय अध्यक्ष आहेत पांडुरंग शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या आजच्या दिवसातील अतिशय महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक तसेच विजयजी पाटील न्यू 40 प्लसचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. मी मान्यवरांच्या हातामध्ये हे नाणं देतोय. कुठला संघाने आवाज देईल. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जाईल पांडुरंग शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. छापा असं म्हणणं आहे मनोज टावरे यांचं, आणि जे मागितले ते चालेल आहे. मान्यवरांचे खूप खूप आभार. आपण मान्यवर कशी शुभेच्छा. विजयजी पाटील 2 मिनिटं बसायचं फक्त, आपण चर्चा करू, थोडक्यात चर्चा करू. मनोज टावरे, आपण नाणेफेक जिंकलात, आपला निर्णय काय? आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. प्रथमतः फलंदाजी करता. मी तर म्हणे अत्यंत चांगला निर्णय आहे. सायंकाळचा नाणेफेक होती. हो नक्कीच. आता आमच्याकडे फलंदाज पण चांगलेच आहेत. विठ्ठल आहे, अजून प्रशांत आहेत. बॅटिंग चांगली होणार. तर निश्चितच आपण नाणेफेक जिंकल्यानंतर एक यजमान संघाविरुद्ध फलंदाजी स्वीकारलेली आहे. व आयोजन नियोजनाविषयी काय शुभेच्छा द्याल जॉली स्पोर्ट कामतघर संघाला? जॉली स्पोर्ट कामतघर संघाचं आयोजन हे अत्यंत उत्कृष्ट आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचे ग्राउंडवर खेळताना मजाच येणार आहे. 40 प्लसची मजा आहे. किती धावांचं लक्ष ठेवण्याचा मानस आहे डोक्यामध्ये? आम्ही 40 ते 45 धावा नक्कीच हे करू. धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस बॉक्स न्यूज आहे. गावदेवी पूर्णा संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आणि गोलंदाजीसाठी जॉली क्लब कामतघर संघाला आमंत्रित केलेले आहे. पाहूया यानंतरचा सामना. एकवीस आपण पाहतायत. नक्कीच डीजे मास्टर आपण आपल्या परीने धून वाजवू शकता. मैदानामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतात जॉली स्पोर्ट जॉली क्लब अहमदनगर आयोजित नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाचे काही महत्त्वाचे सामने सुरू आहेत आणि या महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय की सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना सुरू आहे. 2 बलाढ्य संघ आहेत, एजी स्पोर्ट निंबवली आणि अमर कासने.
नक्कीच दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना आहे, कारण या सामन्यावर जो संघ विजय मिळवेल ना चिकणे सर, तो संघ मात्र स्पर्धेतून खाली जाणार नाहीये. त्या संघाला फुल न फुलाची पागली निश्चित मिळेल. पाहूया कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. ऐकूया आपण दुसऱ्या सत्रासाठी ज्ञानेश्वर चिकणे सरांना. 4 षटकामध्ये 35 धावा करायच्या आहेत. 34 धावांचं लक्ष आहे. एजी स्पोर्ट निंबवली या संघाला सलामीची जोडी सीताराम आणि दत्ता ही सलामीची जोडी आपण पाहतो. पहिला चेंडू अगदी समोर केला, व्ही शेप मध्ये फलंदाजाने खेळून काढलेले आहे. एका धावेने सीताराम आपलं खातं खोलते, एका धावेने खाते खोलते निंबवली संघाची. शेवटचा सामना आहे आजच्या लॉट मधील. मात्र उद्याच्या लॉट मधील एक अजून सामना आपण खेळवणार आहोत, तो म्हणजे गावदेवी पूर्णा विरुद्ध जॉली क्लब कामतगर या दोन संघामध्ये. इथे मात्र फुल टॉस होता, खेळून काढलेला आहे नक्कीच ऑन साईडला. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 2. पाहतो आपण 34 धावांचं लक्ष, आणि 34 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी पॉवर प्लेचं षटक हे हाताला जात आहे. ते पॉवर प्लेचं षटक व्यवस्थित खेळून काढणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा कार्पेटच्या साऱ्याने अगदी फलंदाजांना कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य इथं दिलं जात नाहीये. ही एक जमेची बाजू आहे गोलंदाजाकडून. गोलंदाज नाना गोलंदाजी करतोय. 3 चेंडूवर 3 सिंगल आलेले आहेत. मोठा फटका अजूनही मारू दिलेला नाहीये. आपण पाहतात सामना एजी स्पोर्ट निंबवली वर्सेस अमर कासने या दोन संघामध्ये. अमर कासने संघाने 33 धावा धावफलकावर लावलेले आहेत. 34 धावा करायच्या आहेत एजी स्पोर्ट निंबवली संघाला. सीताराम आणि दत्ता दोघांनी आपलं खातं खोललेलं आहे. इथे मात्र पंचांकडून लाईन चेक केली जाईल. सुनील म्हात्रे यांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकलेले, धावसंख्या होते बिनबाद 4. आज पूर्ण दिवसात अमर कासने आणि एजी स्पोर्ट निंबवली दोन्ही संघांनी चांगला खेळ केलेला आहे. मात्र सेमीफायनल मध्ये कोण पोहोचणार हे 4 षटकानंतर आपल्याला समजेल. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. अगदी संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूवर 4 सिंगल, 1 वाईट, अशा प्रकारे 5 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक मार्ग असते. नाना अतिशय चालाखीने पॉवर प्लेचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र लोअर फुल टॉस होता, अपील केला गेला होता. पहिली धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि बाद होतील फलंदाज धावबादच्या रूपाने. पाहू शकतो आपण लोअर फुल टॉस चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गोंधळामध्ये आपण पाहतो 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, आणि या गोंधळातच फलंदाज मात्र धावबाद होतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर होते शरद. वेळ कमी घ्या, अजून एक सामना खेळवायचा आहे. त्यानंतर प्रदर्शनीय सामना असेल न्यू 40+ जॉली स्पोर्ट कामतगर आणि मास्टर 40+ जॉली स्पोर्ट कामतगर. क्या बात आहे. नाना ओहो, आता मात्र चेंज ऑफ पेस केलेला चेंडू, हलवार सोडलेला चेंडू, शेवटचा चेंडू आपण पाहिला, निर्धाव गेला. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले त्या फक्त आणि फक्त 1 बाद 5. काय जबरदस्त स्पिन गोलंदाजी आपण बघितली, ऑफ स्पिन गोलंदाजी बघितली आपण नानाच्या मार्फत. मॅच समरी बघा. नाना यांनी 10 चेंडूमध्ये 16 धावा केल्या. नारायणने 5 चेंडूमध्ये 11 धावा केल्या अमर कासनेसाठी, आणि बालाराम यांनी 2 चेंडूमध्ये 3 धावा केल्या. रामने जे षटक टाकलं होतं त्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या आणि 2 फलंदाज त्याने बाद केले होते. इकॉनॉमिकल गोलंदाजी रामने टाकली होती. त्यानंतर आता मात्र दत्ता आणि सीताराम हे वैयक्तिक 2-2 धावांवर होते. त्यामधील सीताराम मात्र बाद झालेले आहेत. निश्चितच बघा जॉली क्लब कामतगर संघाचे खेळाडूंनी कुठेही जायचं नाही. यानंतर लगेच
आपला सामना खेळवायचा आहे. नाणेफेक झालेली आहे. गावदेवी पूर्णा आणि आयोजक संघ जॉली क्लब कामतगार असा बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. यस, जेव्हा स्थानिक संघाचा सामना होतो, आयोजकांचा सामना होतो, त्या सामन्यासाठी प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणे आलेला असतो आणि यापुढील सामन्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची संख्या या इथे वाढेल हे नक्कीच. अब शरद को गेंदबाजी सौंपी गई है. शरद ओवर द विकेट. पहली गेंद हालांकि उठाना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर ठीक तरह से आई नहीं. यहाँ पर एक रन पूरा किया, दूसरे की मांग और दूसरा रन यहाँ पर नहीं पूरा हो सकता और एक बैट्समैन रन आउट के रूप में यहाँ पर हो रहे आउट. स्वागत सन्मान केला जातोय. धन्यवाद. जसं पाहू शकता मान्यवर कक्षामध्ये काही सन्मान्य पाहुणे, त्यानंतर बच्चे कंपनी या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुढील जो सामना आहे तो जॉली क्लब कामतगर संघाचा आहे आणि जॉली क्लब कामतगर संघाचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक मात्र उत्सुकतेने आले. इथे मात्र यस यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि आणखी एक फलंदाज बाद होतोय. खराब सुरुवात म्हणावी लागेल एजी स्पोर्ट निंबवली संघाची. अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. आता मात्र राम आणि नवीन फलंदाज केलपट्टीवर जो येईल त्याच्या खांद्यावर जबाबदारी असेल, मिडल ऑर्डरवर विशेष जबाबदारी असेल. फक्त आणि फक्त 34 धावा करायच्या 24 चेंडूमध्ये. मात्र पहिल्या षटकात आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेला आहे एजी स्पोर्ट निंबवली संघाला. बघा काय बॅटल होत आहे. आपल्याकडे 33 धावा आहेत मात्र त्याचा विचार केलेला नाहीये कासने संघाने. फक्त आपल्याला लढायचंय बस. पुढे काय होईल त्यासाठी आपल्याला लढायचंय. मागे काय झालं ते बघू नका. अशा स्थितीत आपण पाहतोय कासने संघाला लढताना. पूर्ण पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने खेळताना आपण पाहतोय कासने संघाला. धावसंख्या धावपलकावर लागलेले फक्त 6-3 फलंदाज बाद झालेले आहेत. सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी शरद. समोर असेल फलंदाज साईनाथ. राम आणि साईनाथ ही जोडी खेळपट्टीवर आहे. इथे मात्र शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्क नव्हतं, अगदी चेंडूला बघितलं नव्हतं कुठे चेंडू पडलेला आहे, किती टप्पा उचलणार आहे. सरळ निघून जातोय चेंडू यष्टीरक्षकाकडे निर्धावच्या रूपाने. सज्ज शरद. इथे खाली राहणारा चेंडू बघा. फुटवर्क अजिबात नाहीये मात्र तिथे चूक झाली यष्टीरक्षकाकडून. बाईच्या स्वरूपात एक धाव आली अतिरिक्त आणि या अतिरिक्तने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 7. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 3/7. इथे मात्र फुलटॉस चेंडू, खराब लाईन. चेंडू भिरकावून दिलेला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. टिकला होता या आधीचा. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि त्या संधीचं सोनं मात्र इथं राम गुलवी यांनी करून दाखवलेलं आहे. स्ट्राईकवर गेले गेले षटकारांनी मात्र आपल्या डावाला सुरुवात केलेली आहे. नाही, टेनिस क्रिकेटचं कल्याण केनी सर हेच वैशिष्ट्य आहे. एकात किंवा दुसऱ्या चेंडूने पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असते.
अगदी बरोबर आहे. बघा धावसंख्या जाऊन पोचली ती 3 बाद 13 वर 34 धावांचं लक्ष आहे आणि 1.5 ओव्हरचा खेळ इथं पूर्ण झालेला आहे. इथे कदाचित यष्टीरक्षकाने चूक केली नसती, स्ट्राईक चेंज झाली नसती तर चित्र वेगळं असतं. धावसंख्या धावफलकावर लागलेले 13. आणि निश्चितच राम गुलवी यांना इथं बक्षीस आलेलं आहे. सलग 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर सुरेंद्र चौधरी यांच्याकडून त्यांना तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज बक्षीस लावण्यात आलेले आहे. धन्यवाद. आपल्या आगरी भाषेमध्ये कायमकेनी सर एक म्हण आहे, घर फिरले की घराचे वाशे फिरतात. बघा त्याचप्रमाणे आपण पाहतोय या अगोदर एक षटकार लागल्यानंतर झेल उडाला होता. चांगली संधी, नामी संधी चालून आली होती फलंदाजाला बाद करण्यासाठी, मात्र ती संधी गमावलेली आहे क्षेत्ररक्षकाने. नाही अगदी बरोबर आहे. बघा नारायण सर कडून अशा चुका फार कमी वेळा होताना आपण पाहतोय. आज लक फॅक्टर निश्चितच एजिस्वर निंबोली हे संघाच्या बरोबर आहेत. या आधी क्षेत्ररक्षण करताना देखील आपण बघितलं की जवळजवळ लक्की संघ आज एजिस्वर निंबवली. नारायण सर यांच्याकडून निश्चितच चूक झालेली आहे. मात्र या संधीचं सोनं राम गुलवी किती उचलतोय ते पाहावं लागेल. सुरेंद्र चौधरी यांच्याकडून राम गुलवी याला बक्षीस लावण्यात आलेले आहे. सलग 3 चेंडूवर 3 षटकारासाठी तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राईज राम याला दिले जाईल. येस, 2 षटकं संपलेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेले त्या 15 आणि जिंकण्याचा जर विचार केला तर अजूनही 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. वेलकम नरेशजी म्हात्रे साहेब आमच्या मंचावर सायंकाळच्या सत्रामध्ये निश्चितच ते आपल्या घरच्या लाडक्या संघाचा खेळ पाहण्यासाठी मला वाटतं उपस्थित झाले आणि त्यांनी या स्पर्धेचा लाईव्हचा पूर्ण खर्च उचललेला आहे. धन्यवाद नरेशजी. रघुनाथ म्हात्रे साहेब उद्योजक कामतगार. वेल डॉटने सुरुवात केली जाते नारायण याच्या षटकाची. पहिल्या चेंडूवर एक चांगली लाईन आणि लेंथ. इथे मात्र हुक केलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होत आहे. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. रेषेच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 19. 15 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 10 चेंडू 15ची आवश्यकता. 10 चेंडू आणि अजूनही विजयासाठी एजिस्वर निंबोली संघाला 15 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेला फलंदाज, मात्र तितकंच चांगलं व्हा क्षेत्ररक्षण. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षकाकडून. 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 20. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. नारायण स्वतःला सज्ज करताना इथे मात्र लॉफ्टेड फटका जाईल. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी अप्रतिम ग्लोरिया 6. या षटकाराने सामन्याचं चित्र बदललेले. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता कायम केली सर. नाही अगदी बरोबर आहे. या षटकाराने मात्र सामन्याची हवा काढलेली आहे. बघूया अजूनही 8 चेंडू 8चं समीकरण आहे. राम गुलवी यांनी गोलंदाजी करताना 3 धावा देत 2 फलंदाज बाद केले आणि या इथे मात्र फलंदाजी करताना आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 षटकारांसह 14 धावसंख्येवर खेळतोय. गोलंदाज तयार नारायण सर. बॅकफुटला गेला फलंदाज. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी.
सुधीर अतिशय अतिशय चांगली फलंदाजी, डोक्यावर बर्फ ठेवून राम गुलवी हा मैदानामध्ये फलंदाजी करतोय. षटकार मारल्यानंतर एक लेटकटचा फटका खेळून चौकार देखील वसूल केलेला आहे आणि विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे Yes, एजी स्पोर्ट निंबवली. सेमीफायनलच्या उंबरठ्यावर अगदी एजी स्पोर्ट निंबवली. धाव मिळेल 1. रामने चांगली फलंदाजी केली. रामच्या बॅटमधून 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि रामच्या जरा बॅटिंगचा विचार केला तर तब्बल 18 धावांवर खेळतायत. आता मात्र शेवटचं षटक, 6 चेंडू जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. 31 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेले आहेत. खरोखरच पहिल्या षटकामध्ये चिकणे सर असं वाटलं होतं की कुठेतरी अमरसोड कासने संघ फाईट देईल एजी स्पोर्ट निंबोली संघाला. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या नाना गुंडले यांनी. शरद यांनी दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10. त्यानंतर नारायण सर यांनी तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 16. म्हणजे येणाऱ्या 6 मध्ये आता धावा फक्त शिल्लक आहेत त्या 3. 31 या धावसंख्येवर एजी स्पोर्ट निंबोली संघ पोहोचलेला आहे. पाहूया 3 धावा काढण्यासाठी गोलंदाज किती चेंडू हा फलंदाजासाठी टाकतोय. 6 चेंडू त्यांच्याकडे आहेत, 6 मध्ये 3 वाचवायचे आहेत अमरसोड कासने संघासाठी, तर 6 मध्ये 3 बनवायचे आहेत एजी स्पोर्ट निंबवली संघाला. यास मागच्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं गावदेवी वडघर हा संघ सेमीफायनल जिंकून अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि आता मात्र सेमीफायनलसाठी ही लढत आपण पाहतोय. सामन्यातील विजेता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. अगदी अगदी बरोबर आहे. या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये आई गावदेवी वडघर हा संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आजच्या दिवसातून पाहूया सुपर 4 मध्ये कुठला संघ जाण्याची तयारी करतोय. 7-3चं इक्वेशन. गोलंदाज तयार. इथे मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांनी लाईन चेक केली, वाईटचा इशारा दिला. इथे मात्र वाईटने धावसंख्या पुढे सरकली. निश्चितच आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आणि खर्च जास्त म्हणावं लागेल चिकणे सर. अगदी बरोबर आहे. 2 धावांची आवश्यकता. ते मात्र चेंडू खेळून काढलेला आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव पूर्ण होईल. येस. आणि याच बरोबर सेमीफायनल मध्ये दाखल होतोय एजी स्पोर्ट निंबवली हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन एजी स्पोर्ट निंबवली अँड हार्ड लक अमर कासने. निश्चितच दोन्ही संघाने आजच्या दिवसातून अप्रतिम खेळ इथे सादर केला. मात्र अंतिम सामन्यामध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघाने बाजी मारलेली आहे आणि अमरसोड कासने संघाला पराभूत केलेले. अडलाक भगवानजी भोईर, अडलाक रामदास, अडलाक नारायण सर, अडलाक मिलिंदजी भोईर, अडलाक भास्कर भोईर, ऑल टीम अमरसोड कासने. गुड लक एजी स्पोर्ट निंबवली. राम गुलवी, सीताराम गुलवी, सुनील गुलवी, ऑल टीम मनोज गुलवी.